दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष व पुष्पांची वृष्टी, शंखाचा निनाद, तोफांची सलामी व फटाक्यांची आतिषबाजी करत नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली। यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी दत्त नामाच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली होती। दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेतले। मंगळवारी 26 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पहाटे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीस जल अभिषेक करण्यात आला। दत्त जयंती निमित्ताने पहाटेपासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन बारीत उभे राहून नियमाचे पालन करत भगवान दत्तात्रेयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांनी दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांस सुसंवाद साधत हस्तमुखाने स्वागत केले। सायंकाळी 6 वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळ्याप्रसंगी भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते पुष्पांनी सजवण्यात आलेल्या पाळण्यातील भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, महंत कैलासगिरीजी महाराज, महंत सुनीलगिरीजी महाराज, महंत रमेशानंदगिरीजी महाराज, महंत बालयोगी ऋषीनाथजी महाराज, महंत गणेशानंदजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांसह त्यांच्या मातोश्री श्रीमती सरूबाई पाटील, स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे व उपस्थित संत महंतांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली। नेवासा येथील गायिका माधुरी कुलकर्णी यांनी दत्त जन्म पाळणा म्हणल्या। त्यांना शिक्षिका सुप्रिया झिंजुडे यांनी इतर साथ दिली। यावेळी दत्त जन्म सोहळा प्रसंगी श्री क्षेत्र देवगड येथे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, जिल्हा अधिकारी सीताराम सालीमठ, प्रांत अधिकारी सुधीर पाटील, नेवासा तालुक्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते। दत्त जयंती निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती। या यात्रेनिमित्ताने विविध प्रकारची स्टॉल व इतर दुकानं थाटण्यात आली होती। नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रा व मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्री क्षेत्र देवगड येथील दत्त जयंती उत्सव राज्यात आदर्शवत असल्याने पहाटेपासूनच येथे दर्शनासाठी मोठी भाविकांनी गर्दी केली होती। नेवासा, अहमदनगर, शेवगाव, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर या आगाराच्या वतीने जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती। दुचाकी व चारचाकी वाहनांनी देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात आणल्यामुळे देवस्थानच्या वतीने मंदिराच्या बाहेरील बको पिंपळगाव रोडवर असलेल्या शेतांमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। सगळे तसेच